जेव्हा ती जन्माला आली तेव्हा आईबाबाला प्रचंड आनंद झाला। मग ती शाळेत जायला लागली। आईबाबांच्या नजरेत सुख दिसलं। ती इंजिनियर झाली। हे शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगताना आईबापाच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी तरळलं। मग ती बोहल्यावर उभी राहिली तेव्हा आईबाबांच्या डोळ्यात तिच्या सुखी संसाराची चित्र दिसली। तिला बाळ झालं। आईबाबाला आभाळ ठेंगणं झालं। मग तिच्या नवऱ्याला बिझनेससाठी पैसे हवेत म्हणून आईबाबाच्या नजरेत भीती दाटली। पैसे दिले पण नंतर प्रत्येक वेळी माहेरी आलेल्या तिच्या अंगावर त्यांनी वळ बघितले आणि हुंदका दाबला। मग एक दिवस तिने आत्महत्या केल्याची बातमी आली। आता तिच्या आईबाबाच्या डोळ्यात ना दुःख आहे, ना अश्रू आहेत, ना स्वप्न आहेत। त्यांच्यासाठी जग आहे तिथंच थांबले। एवढीच, ही इतकीच तिच्या आयुष्याची गोष्ट। आधी हीच कहाणी मी वैष्णवी हगवणीची कहाणी म्हणून तुम्हाला सांगितली। आज हीच कहाणी दीप्ती मगरची कहाणी म्हणून मी तुम्हाला सांगते। पुण्यातल्या लोणी काळभोरची ही पोर, पेशानं इंजिनियर, सरपंच सासू, शिक्षक सासरा अशा तालेवार घराण्याची सून, उणापुरा 6 वर्षांचा संसार आणि 2-1 वर्षांचं लेकरू मागे ठेवून गळफास घेते। वैष्णवीसारखेच दीप्तीचाही नवरा आणि सासरा घटना घडल्यावर पसार होतात। पुन्हा एकदा पोलीस त्यांना शोधायला लागतात वगैरे। ऐकलत तुम्ही सगळ्यांनी। आता सगळेजण सुस्कारे सोडा, संताप व्यक्त करा, सोशल मीडियावर राग काढा, पण म्हणून ही गोष्ट थांबणार नाहीये। उद्या नाव बदलेल आणि पुन्हा मी हीच गोष्ट तुम्हाला सांगेन। तुम्ही पुन्हा तेच करा, कारण आपण सगळेजण एका मेलेल्या समाजामध्ये जगतोय। कुणा घरची लाडाकोडात वाढलेली लेक सोन्याची कोंबडी समजणाऱ्या लग्नांमध्ये आपण पंक्ती झोडतोय। लग्नातल्या खर्चावरून आणि त्या लेकीच्या अंगावरच्या दागिन्यांवरून आपण कुटुंबाची पत मोजतोय। आपल्या या असल्या वागण्यानं आपण विकृतीला जन्म देतोय। शिकल्या सवरल्या पोरींकडून पैशाच्या बॅगा मागणाऱ्यांना मान देतोय आणि त्यासाठी त्या पोरींचा होणाऱ्या छळाचे गुमान भागीदार होतोय। कारण त्या पोरी माहेरच्या आश्रयाला आल्या की टोचण्या देणारे ही आम्हीच ना। जगणं असह्य झालेल्या तरुण पोरी गळफास जवळ करतायत, त्यातली एक गाठ आम्हीच मारतोय। नावं बदलतील, संख्या वाढेल, कहाणी तीच राहील, पण कहाणी बदलायला हवी। या मेलेल्या समाजाला जागं करायला हवं आणि त्यासाठी प्रश्न विचारायला हवे। तेच प्रश्न विचारायचे आहेत, पण त्या अगोदर दीप्ती मगर सोबत नेमकं काय झालं ते बघा। आपल्या समाजात आजही महिलांना समसमान आणि सन्मानजनक वागणूक मिळत नाही, हे भयान वास्तव पुन्हा समोर आले। सासरच्या चाचाला कंटाळून इंजिनियर असलेल्या एका विवाहित महिलेनं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं। धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील आरोपी असलेली सासू सरपंच आहे आणि सासरे शिक्षक आहे। पुणे शहराजवळच्या उरळी कांचन जवळील सोरतापवाडी भागातली ही घटना। दीप्ती मगर चौधरी असे या विवाहितेचं नाव आहे। गेली 6 वर्ष दीप्तीचा अनेक मुद्द्यांवरून छळ सुरू होता। आधी हुंड्यावरून, मग दीप्तीच्या वर्णावरून, मग मुलगी झाली म्हणून, मग दुसऱ्यांदा दिवस गेले तेव्हा गर्भलिंग चाचणी करण्याच्या तगाद्यावरून। या छळाला सीमाच नव्हती। दीप्ती सुद्धा सहन करत गेली। छळ वाढत गेला। अखेर 25 जानेवारीच्या रात्री तिला हे सगळंच असह्य झालं आणि दीप्तीनं आपलं जीवन संपवलं। लग्न झाल्यानंतर काही काळ त्यांचा संसार सुखाचा सुव्यवस्थित चालला होता, परंतु गेली 2 वर्ष, 1.5 ते 2 वर्ष माझ्या मुलीला छळ चालू केला। या प्रकरणी पोलिसांनी दीप्तीचा पती, सासू, सासरे आणि दिरावर गंभीर गुन्हे दाखल केले। दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर जेव्हा दीप्तीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना मगर कुटुंबियांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। का म्हणून वैष्णवी हगवणी प्रकरणासाठी याच्यात ओढली गेली। दुसरी गोष्ट, तुमच्याही पदावर ताशेरे ओढले गेले। तुम्ही काय कायद्यात बदल केला की आज आमची मगर फॅमिलीतली मुलगी ह्या प्रकरणाला बळी गेली नाही? तुम्ही काय कायदे केलेले? तेव्हाही तुमच्या पदावर आलं होतं, वाईट आम्हालाही वाटलं होतं। प्रत्येक घराघरात वैष्णवीच्या प्रकरणाच्या वेळेस वाईट वाटलं होतं, पण त्याच्यावर तुम्ही कायद्यात काय बदल केला? संपूर्ण घटनेमध्ये आरोपीला अगदी फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू। यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही स्वतः चार्जशीट दाखल करूपर्यंत आणि पुढे प्रक्रिया करेपर्यंत सोबत राहू, हे निश्चितपणे मी मगर कुटुंबियांना सांगतो। वैष्णवी हगवणे प्रकरण असो किंवा आत्ताचं दीप्ती मगर प्रकरण असो, सासरच्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी यात वाद नाही। पण मुलीच्या आईवडिलांनी सुद्धा मुलीचा छळ होत असेल तर दुसऱ्या क्षणी तिला माहेरी आणून पोलिसांमध्ये तक्रार करणं गरजेचं आहे।
ब्युरो रिपोर्ट. जय महाराष्ट्र.